आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय शेतकरी हे ऊर्जा आणि इंधन निर्मिती करण्यासाठी सक्षम झाले आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. इंडियन ऑइल आणि भारत सरकार मिळून 1,00,000 लिटर इथेनॉल, 150 टन बाय बिटुमन आणि 78,000 टन विमानाचं इंधन तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बायोटेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे डिझेलच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होईल, असं ते म्हणाले. सीबीआयनं कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी सहभाग असल्याबद्दल अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. त्या अंतर्गत आज सीबीआयनं ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सल्लागाराची चौकशी केली. या कंपनीनं रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या सध्या चौकशी सुरू असलेल्या 2 कंपन्यांची मालमत्ता खरेदी केली आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रानंही गेल्या वर्षी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. पुदुच्चेरीसह 4 राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवल्या जातील, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या 5ही राज्यांमधल्या तसंच पोटनिवडणूक असलेल्या राज्यांमधल्या मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहे. पश्चिम आशियामधल्या देशांच्या नागरिकांवर तसंच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर इराणनं केलेल्या हल्ल्याचा G7 देशांनी निषेध केला आहे. यामुळे पश्चिम आशियातल्या देशांनाच नाही तर जागतिक सुरक्षेला धोका उत्पन्न झाल्याचं G7 देशांनी म्हटलं असून इराणला आपल्या कारवाया थांबवण्याचं आवाहन केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तसंच इतर सागरी मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या अभय सिंग आणि वीर चोत्रानी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज मुंबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार असून भारताचं पदक निश्चित झालं आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी उद्या महत्त्वपूर्ण आणि सामरिक खनिज ब्लॉक्सच्या लिलावाची 7वी फेरी सुरू करतील. 7व्या टप्प्यात विविध राज्यांमध्ये खाणपट्टा आणि संमिश्र परवान्या अंतर्गत 19 ब्लॉक्स उपलब्ध करून दिले जातील. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.